शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स. आकर्षक डिझाईन्स, उत्कृष्ट कारागिरी, लग्न, सण उत्सव आणि अविस्मरणीय क्षणांसाठी कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास. नाशिक येथील नाशिक महानगरपालिकेच्या अंतर्गत येत असलेल्या सर्वात मोठे गाव म्हणून परिचित असलेल्या आडगाव या गावाची ओळख आहे आणि या आडगावच्या भूमीमध्ये संकल्प युवा सोशल फाउंडेशन आडगाव यांच्या वतीनं रविवार दिनांक 28/12/2025 रोजी सायंकाळी 7 वाजता श्री क्षेत्र बळी महाराज मंदिर मुंबई आग्रा हायवे रोड बळी महाराज चौक या ठिकाणी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक आकाश भाऊ शिंदे यांच्या नाथ भक्तिमय गीतांचा भव्य असा कार्यक्रम आयोजित केला असून या कार्यक्रमाचे आयोजन संकल्प युवा सोशल फाउंडेशन आडगाव यांच्या वतीनं आयोजित केलेला असून भक्तिमय गीतांच्या कार्यक्रमाला प्रभागातील नागरिक आणि इतर आजूबाजूच्या परिसरातील नागरिक मोठ्या बहुसंख्येनं उपस्थित होते. या गीतांच्या कार्यक्रमांमध्ये भव्य अशा 19 भक्तिमय गीत गायन सादर करण्यात आलेलं असून नेहमीप्रमाणे संकल्प युवा सोशल फाउंडेशन हे सामाजिक कार्यामध्ये आणि इतर जनसेवेमध्ये अग्रेसर असून या नाथ भक्तिमय गीताच्या गायनाच्या कार्यक्रमाने या परिसरामध्ये पूर्ण भक्तिमय वातावरण निर्माण झालं. सर्व नागरिकांनी या गीतांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची भव्य अशी शोभा वाढवली. या कार्यक्रमाची सुरुवात श्री बळी महाराज यांच्या पूजनाने करण्यात आली आणि आयोजकांच्या वतीनं महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक आकाश भाऊ शिंदे यांचा आणि बळी महाराज मंदिर ट्रस्ट यांच्या पदाधिकारी यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. बळी महाराजांच्या गीताने कार्यक्रमाला सुरुवात झालेली असून सर्व देवतांची सदाबहार गाणी म्हणून या गायनाचा कार्यक्रम जल्लोषात पार पडला. कार्यक्रमाचे आयोजक रवींद्र जाधव आहेत. हे सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि अनेक काळांपासून धार्मिक कार्यक्रम प्रभागातील नागरिकांसाठी आयोजित करत असतात. तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की या मागचं मुख्य उद्देश काय आहे. कार्यक्रम ठेवण्याचा उद्देश एकच, तो या प्रभागामध्ये या मतदारसंघामध्ये जो आपण आकाशजी शिंदे यांनी जो वेळ दिला त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि खरं धार्मिकता येणाऱ्या नाशिक नगरीमध्ये कुंभमेळा प्रभू रामचंद्राच्या भूमीमध्ये होणार आहे आणि माझंही भविष्य आहे, परंतु आता जनतेच्या हातात आहे. आता मी जास्त बोलणार नाही. खरं तर मागे पण शिवमहापुराण कथा, होम मिनिस्टर आनंद शिंदे यांचा गायनाचा कार्यक्रम आणि यानंतर आकाशजी शिंदे यांचा दातपंथी जे सुप्रसिद्ध महाराष्ट्राला ज्यांनी वेळ लावलं, ज्यांनी मंत्रमुग्ध केलं, असे आमचे मित्र त्यांनी खूप अतिशय अनमोल वेळ दिला आहे. खरं सांगायचं म्हणजे संदेश असा की आपलं प्रभू रामचंद्राची भूमी असल्यामुळे, बळी महाराजांचं मंदिर या भारतात एकमेव असल्यामुळे आपल्या धार्मिकतेकडे युवा पिढी कशी जाईल, सर्वांना एकोपा कसा राहील, सर्वांना सोबत घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. आणि मी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. प्रथम रवी भाऊचे खूप आभार, कारण त्यांनी मला इथे सेवा करण्याची संधी दिली आणि बराचसा खूप नाथ संप्रदाय इथे आज जमावून आला आणि खूप मजा आली, खूप आनंद घेतला. आणि जेवढे कोणी नाथ भक्त असतील नक्की एकदा नाथबाबांच्या मदीना मायमाला नक्की जाऊन दर्शन घ्या आणि अनुभव घ्या. आणि तसंच आमचे नाशिकचे बॉबी साहेब देखील
त्यांचं खूप प्रचलित गाणं बाबा बंगाल फिरून आला. आज आम्ही दोघं एकत्रित या ठिकाणी आलेलो आहोत आणि असंच नाथ बाबा रवी भाऊला आम्हा सर्व नाथ भक्तांना सुखी ठेवू हीच बाबांची आदेश. या कार्यक्रमाचे आयोजन संकल्प युवा सोशल फाउंडेशन आडगाव समितीचे मार्गदर्शक रवींद्र दत्तू जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर सरचिटणीस नाशिक अजितदादा गट, सौ कविता रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक जाधव, सोमनाथ जाधव, विलास संगमनेरे, अमोल जाधव, शिवम मोरे, विजय पेलमहाले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पंचवटी सरचिटणीस अजितदादा गट, विकी जाधव इत्यादींनी अथक परिश्रम घेऊन हा गीताचा कार्यक्रम शांततेत पार पाडला. MCN न्यूजसाठी गणेश कराड, आडगाव.